Good evening, students. Exams are coming soon, isn't it? तर मुलांनो, परीक्षा खूप जवळ येत आहेत. सो सर्वांना प्रश्न पडला असेल की इंग्रजीमध्ये पत्र नेमकं कसं लिहावं, कशा प्रकारचं ते असतं आणि ते कशा पद्धतीनं लिहावं जेणेकरून आपल्याला पत्रासाठी असलेले 5 पैकी 5 मार्क पडतील. तर चला तर मुलांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे इन्फॉर्मल लेटर कशा पद्धतीनं आपण लिहायचं आहे. पहा, यामध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्यात सोपी अशी पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे. खूप साऱ्या ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्यामुळे अगदी 5 पैकी 5 मार्क्स आपल्याला पडू शकतात. म्हणजे ज्यांना 100% मार्क्स घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तशाच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये पत्र लिहिणं हे थोडंसं अवघड वाटतं पण त्यांना मार्क्स तर मिळवायचे असतात, मग त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी तुम्हाला ट्रिक्स देणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला 5 पैकी 5 नाही मिळाले तरी तुम्हाला 3 ते 4 मार्क हे कसे मिळवता येऊ शकतात, तर त्याच्याही मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे. चला तर मग मुलांनो, आपण सुरुवात करूया पत्रापासून. कशा पद्धतीचं नेमकं हे पत्र येत असतं. पहा, इथे तुम्हाला दिसेल की हे एक मी इन्फॉर्मल लेटर, याचा क्वेश्चन ज्या पद्धतीनं येतो तो मी तुम्हाला इथे लिहिलेला आहे. सी स्टुडंट्स, तुम्हाला इथे दिसेल क्वेश्चन अशा पद्धतीचा येतो बघा एक्झाममध्ये. इमॅजिन यू आर पियुष प्रिया मोरे, वर्धमान नगर, CA रोड, नागपूर 8. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट एनी वन लेटर फ्रॉम द फॉलोइंग. मुलांनो, तुम्हाला परीक्षेत अशा स्वरूपाचा कुठलाही एखादा पत्र येईल ज्यामध्ये विविध प्रकारचे पॉईंट्स दिलेले असतात. पहा, जसे की इथे पॉईंट्स दिलेले आहेत. मी हा चौकटीमध्ये तुम्हाला हायलाईट करून दाखवलेला आहे. सो परीक्षेमध्ये या पद्धतीनं तुम्हाला कलरमध्ये तर येत नाही, परंतु अशाच प्रकारची चौकट केलेली असू शकते किंवा नसूही शकते. तर मुलांनो, हे झाले पॉईंट देण्याची एक मेथड. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात. त्यामध्ये तुम्हाला जसं तुम्ही इथे पाहिलं की यामध्ये तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे मुलांनो. इमॅजिन यू आर पियुष प्रिया वगैरे हे सर्व तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे. अशा प्रकारचा हा तुमचा क्वेश्चनचे पॉईंट्स असतात. ह्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला पत्र लिहायचं आहे. आता हे क्वेश्चन नेमका कसा येतो आणि त्याचं नेमकं आणखी आन्सर कशा पद्धतीनं लिहायचं ते आपण पाहणार आहोत. हे झाले आपले गिव्हन पॉईंट्स. आता बघूया ॲक्च्युअल क्वेश्चन हा कशा पद्धतीचा येतो. सो सी हिअर. पहा, तुम्हाला परीक्षेमध्ये असे पॉईंट दिल्याच्या नंतर याच्या खाली पहा तुम्हाला दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं A1 इन्फॉर्मल लेटर आणि A2 फॉर्मल लेटर अशा पद्धतीनं तुम्हाला 2 पत्र इथे आलेले दिसतील. सो स्टुडंट्स, इथे दिलेले आहेत पॉईंट्स, त्यानंतर खाली दिलेले आहेत 2 पत्र. यापैकी तुम्हाला फक्त एक पत्र निवडायचं आहे. त्यामुळे मी इथं फॉर्मल लेटर हा क्वेश्चनसुद्धा लिहिलेला नाही, पण इथे परीक्षेमध्ये तुम्हाला हा पण क्वेश्चन लिहिलेला असतो. याही प्रश्नासाठी हेच पॉईंट्स आपल्याला उपयोगात आणायचे असतात. आता आपण पाहणार आहोत हे इन्फॉर्मल लेटर. बघा, या लेटरमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे. क्वेश्चन पहा इन्फॉर्मल लेटरमध्ये काय दिलेलं आहे. सो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, राईट अ लेटर टू युअर यंगर ब्रदर टेलिंग हिम अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ योगा अँड ॲडवाईज हिम टू जॉईन योगा क्लासेस. मुलांनो, ज्या वेळेस आपण पत्र लिहित असतो त्यावेळेस आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो की आपल्याला जे पत्र सांगितलेलं आहे ते पत्र आपल्याला नेमकं कुणाला लिहायचं आहे. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला व्यवस्थित स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपण पत्र कुणाला लिहायचं आहे. तर हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला समजला पाहिजे की पत्र कुणाला लिहायचे. त्यासाठी इन्फॉर्मल लेटरमध्ये नीट वाचायचं आहे. तुम्ही सर्व पॉईंट्स जे आहेत ते व्यवस्थित काळजीपूर्वक वाचावेत. तर पहा, राईट अ लेटर टू युअर यंगर ब्रदर टेलिंग हिम अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ योगा अँड ॲडवाईज. सो तुम्हाला अशा प्रकारचं पत्र आहे. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या यंगर ब्रदरला म्हणजे तुमच्या लहान भावाला तुम्हाला पत्र लिहायचं आहे. सो आता इथं सर्व दिलेले हे सर्व पॉईंट्स आहेत. या सर्व पॉईंट्सच्या सहाय्याने आपल्याला पत्र लिहायचं आहे.
चला तर मग फारसा वेळ न घालवता आपण पाहूया की आपल्याला हे पत्र जे आहे ते कशा पद्धतीनं लिहिता येईल, जेणेकरून आपल्याला ह्या पत्राचे संपूर्ण मार्क्स जे आहेत ते आपल्याला मुलांनो मिळू शकतात. सो सी हिअर, बघा मी तुम्हाला सांगितलं मुलांनो की आपल्याला जेव्हा पत्र लिहायचं असतं तर त्यावेळेस पहा आपल्याला इथे हा पत्ता दिलेला आहे. आपल्याला इथे सुरुवातीला या पद्धतीनं पत्ता लिहायचा आहे. बघा मी जसा लिहिलेला आहे की प्रिया मोरे, वर्धमान नगर, हा सर्व पत्ता मी लिहिलेला आहे. तो कुठून लिहिलेला आहे मुलांनो? बघा इथे आपल्याला दिलेलं असतं की इमॅजिन, तुम्हाला सांगितलेलं आहे इमॅजिन करा, यू आर, तुम्ही कोण आहात, पियुष किंवा प्रिया, आणि हा सर्व जो पत्ता दिलेला आहे तो मी इथे या पद्धतीनं लिहिलेला आहे. सो मुलांनो सेम ॲड्रेस मी इथे लिहिलेला आहे, तुम्ही इथे तो पाहू शकता. ठीक आहे. सो मुलांनो अशा पद्धतीनं आपल्याला हा पत्ता इथे लिहून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा पत्त्यामध्ये इथे आपण जे नाव पत्रामध्ये इथे दिलेलं आहे तेच आपण इथे लिहिलेलं आहे. तुम्ही स्वतःचं नाव पत्रात कुठेही लिहायचं नाही. अशा पद्धतीनं पत्ता, त्यानंतर डेट लिहायची आहे. डेट लिहिताना डेट हा शब्द नाही लिहिला तरी चालतो, परंतु महिन्याचं नाव येईल याच पद्धतीनं डेट टाकायची असते. ही तुम्ही डेट पूर्ण झाल्यानंतर आणि ॲड्रेस ह्या सर्वांना मिळून तुम्हाला हाफ मार्क असेल. त्यानंतर मुलांनो तुम्हाला पत्राची सुरुवात करायची आहे, ज्याला आपण म्हणतो मायना मराठीमध्ये, आणि इंग्रजीमध्ये याला आपण म्हणतो सॅल्युटेशन. तर तुम्ही मराठीतही ऐकलं असेल की आता सगळीकडे डिअर हा शब्द चालतोय. सो इथे पण आपल्याला लिहायचं आहे डिअर. पत्र ज्याला लिहायला सांगितलेलं आहे ते इथे ब्रदरला सांगितलं आहे, त्यामुळे मी इथे लिहिलेलं आहे ब्रदर, डिअर ब्रदर. सो मुलांनो इथे आपल्याला काही वेळेस फ्रेंड्सला पत्र लिहायला सांगितलेलं असू शकतं, तर फ्रेंड्सचं नाव दिलेलं असेल तर तुम्ही इथे ब्रदरच्या ऐवजी फ्रेंड्सचं नाव लिहू शकता. सो इथे तुम्हाला जे दिलेलं असेल पत्रात ते लिहा. डिअर मम्मी लिहू शकता, डिअर ममा लिहू शकता, पप्पा लिहू शकता, किंवा डिअर आई, आई अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही पत्रात लिहू शकता. मराठी जरी असेल तरीही आई शब्द, बाबा शब्द लिहिता येतो, फक्त त्याचं स्पेलिंग लिहा. सो हे झालेलं आहे आपलं सॅल्युटेशन, याला असतो हाफ मार्क. ओके. सो आपला हा झाला 1 मार्क, 5 पैकी 1 मार्क. सो स्टुडंट्स आपण ज्यावेळेस अशा पद्धतीचं कुठलंही इन्फॉर्मल लेटर आपण सोडवू त्यावेळेस आपल्याला सर्वात प्रथम पाहायचं असतं ते म्हणजे सर्व पॉईंट्स लक्षात घ्यायचे आहेत मुलांनो. सर्व पॉईंट्स एकदा नीट वाचून घ्यायचे आहेत. हे जर तुम्ही पाहिलं लेटर तर तुमच्या लक्षात येईल की योगा फॉर ऑल अशा प्रकारचं तुम्हाला हेडिंग दिलेलं आहे. इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत, इसेन्शियल इन मॉडर्न एज वगैरे वगैरे. त्यानंतर तुम्हाला इथे दिलेलं आहे जॉईन द क्लासेस, क्लासेसचं नाव आहे, ॲड्रेस आहे. त्याचबरोबर रिझनेबल फीस, दिस इज अन ॲडव्हर्टाइजमेंट. आता ह्या ॲडव्हर्टाइजमेंटचं आपल्याला कशा पद्धतीनं लेटर लिहायचे. मुलांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे. सो मुलांनो ज्यावेळेस तुम्ही पत्र लिहाल त्यावेळेस पत्रासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचे आहेत. 3, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 5. ओके. कमीत कमी 3 पॅरेग्राफ लिहा, जास्तीत जास्त 5 पॅरेग्राफ लिहा. तर आता आपण बघूया मग आपल्याला फर्स्ट पॅरेग्राफ सुरू करायचा आहे. एकतर मुलांनो आता लक्षात घ्यायचं आहे की पत्ता झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीनं एक लाईन सोडून द्यायची आहे, एक ओळ पूर्ण सोडून द्यायची आहे. त्यानंतर डिअर लिहिल्याच्या नंतर, सॅल्युटेशन लिहिल्याच्या नंतर पुन्हा एक लाईन आपल्याला सोडायची आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ लिहाल तुमचा एक पॅरेग्राफ झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला अशा पद्धतीनं एक ओळ सोडायची आहे. सी गाईज मी इथे अशी ओळ सोडलेली आहे. तो प्रत्येक एक पॅरेग्राफ झाल्याच्या नंतर एक एक ओळ आपल्याला सोडायची आहे. सो हा सर्व प्रकार जो आहे ब्लॉक फॉर्मॅट हा नवीन प्रकार आहे पत्राचा. याच्या रूल्सनुसार आपण हे सर्व पत्र घेत आहोत. सो त्यासाठी आपल्याला पहिल्या पद्धतीने पॅरेग्राफ न पाडता आता आपल्याला एक एक ओळ सोडावी लागणार आहे. तर मुलांनो आता आली पहिली ट्रिक. सो मुलांनो आपल्याला 5 पॅरेग्राफ लिहायचे आहेत किंवा कमीत कमी 3 पॅरेग्राफ लिहायचे आहेत. बिगिनर्ससाठी 3 आणि ज्यांना 5 पैकी 5 मार्क हवे आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 4 ते 5 पॅरेग्राफ आपल्याला लिहायचे आहेत. सो मुलांनो आपण हे कशा पद्धतीनं मॅनेज करूया. मी तुम्हाला सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी म्हणजे इंग्रजी येतं
थोड्या शब्दातच ते लिहू शकतात, त्यांना फारसं येत नाही, त्यांनी काय करायचं आहे? तर पहा, मी इथे एक फर्स्ट पॅरेग्राफ लिहिलेला आहे. सी गाईज, सो दिस इज फर्स्ट पॅरा. ओके, आता इथे पहा, या पत्रामध्ये मी एक पॅरेग्राफ लिहिलेला आहे. आय गॉट और रिसिव्ड मॉम्स लेटर. हाऊ हॅपी आय एम टू रीड इट. यू गॉट 90% मार्क्स इन इंग्लिश. वाव, कॉंग्रॅट्स माय लिटल ब्रो. आय एम प्राऊड ऑफ यू. अशा पद्धतीनं मी तुम्हाला जनरल सेंटेन्सेस लिहिलेले इथं दिसतात. सो अशा पद्धतीनं हा फर्स्ट पॅरा लिहायचा आहे, जो की खूपच जनरल पॅरा असणार आहे. सो तुमच्या ह्या पत्रामधला तिथं एकही पॉईंट नसणार आहे स्टुडंट्स, परंतु हा तुम्हाला जनरल पॅरेग्राफ लिहायचा आहे. मग पत्र भावाला लिहिलेलं असू देत, फ्रेंड्सला असू देत, कोणत्याही रिलेटिव्हजला असू देत, इन्फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला हा फर्स्ट पॅरा जनरल पॅरा लिहायचा आहे. सो याच्यामधला तुम्हाला आता मी ट्रिक महत्त्वाची सांगते आहे, ती ही की हा पहिला पॅरेग्राफ आणि याच्यानंतर जो मी एक थर्ड पॅरा सांगते आहे, जो की क्लोजिंग पॅरा म्हणतो आपण, तर ह्या क्लोजिंग पॅरा तुम्हाला पाठ करता येतात. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी थोडंफार कच्चं आहे त्या विद्यार्थ्यांनी हा अशा प्रकारचा फर्स्ट पॅरेग्राफ जर तुम्ही पाठ करून तो लिहिला तर त्यातला तुम्हाला डेफिनेटली मार्क्स मिळवण्यासाठी फायदा होतो. तर यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, फिक्स लाईन, इन्फॉर्मल लेटर फिक्स लाईन नावाचा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल. सो ज्या विद्यार्थ्यांना हा पाठ करायचा आहे तो तिथून तो घेऊन ते जरूर पाठ करू शकतील. याच पद्धतीनं आपण तो लिहिला पाहिजे असं काही नसतं. जे काही विद्यार्थी स्वतः मनाने छान लिहू शकतात ते इथे हा पॅरेग्राफ जो फर्स्ट पॅरा आहे तो जनरल पॅरा त्यांच्या मनाने सुद्धा लिहू शकतात. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं मी हा फर्स्ट पॅरा लिहिलेला आहे. मोस्ट अँड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट आय हॅव रिटन जस्ट सिम्पल सेंटेन्सेस. हाऊ हॅपी आय एम टू रीड इट. यू गॉट 90% मार्क्स इन इंग्लिश. वाव, कॉंग्रॅट्स. तुम्ही जर हे वाक्य पाहिले मुलांनो, तर ते वाक्य मी अगदी छोटे छोटे लिहिलेले आहेत. तर तुम्हाला वाटेल एवढी सिंपल लँग्वेज लिहिल्यावर मार्क्स पडतात का? तर यस, जितकं तुम्ही सिंपल लिहाल तेवढे तुम्हाला मार्क्स डेफिनेट पडणार आहेत. मुलांनो, लेटर्ससाठी 5 मार्क जरी असले तरी त्यातला 1 मार्क हा टोटली ग्रामरसाठी आहे. सो त्यासाठी तुमच्या वाक्यरचना ह्या ग्रॅमॅटिकली करेक्ट असायला हव्यात. त्यासाठी सिंपल सेंटेन्सेस लिहा, छोटे छोटे सेंटेन्सेस लिहा, आणि जेणेकरून तुम्हाला त्याचे मार्क्स चांगले पडतील आणि तुमच्या मिस्टेक्स होणार नाहीत. तुमच्या मिस्टेक्स जितक्या कमी दिसतील पत्रामध्ये तेवढे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्याची शक्यता जास्त असते. सो मुलांनो, आणखी एक तुम्हाला इथे मी महत्त्वाची गोष्ट सांगते. तुम्हाला लक्षात आलं असेल की मी इथं वाक्य बघा कसं लिहिलेलं आहे. आय एम हॅप्पी लिहिलेलं नाही, त्याऐवजी मी लिहिलेलं आहे हाऊ हॅप्पी आय ॲम टू रीड इट. म्हणजे मुलांनो, तुम्ही आय ॲम हॅप्पी असं न लिहिता हाऊ हॅप्पी आय ॲम असं जर लिहिलं तर ते इम्प्रेसिव्ह राहतं. ग्रॅमॅटिकल वेगवेगळे सेंटेन्सेस आपण जर अशा पद्धतीनं घातले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक. ओके, सो पुन्हा एकदा सांगते, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामरचे वाक्य तुम्ही जर पत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या एसेमध्ये लिहिलेत तर तुम्हाला त्याचे आउट ऑफ मार्क्स मिळण्यासाठी डेफिनेटली मदत होत असते. सो अशा पद्धतीनं मी हा पॅरेग्राफ आपला फर्स्ट पॅरेग्राफ लिहिलेला आहे. सो तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन तो घेऊ शकता, तिथे पण मी फिक्स लाईन्स तयार करून दिलेल्या आहेत. आता वेळ आहे ती सेकंड पॅरेग्राफ लिहिण्याची. मुलांनो, हा जो सेकंड पॅरेग्राफ आहे तो आपल्याला टोटली लिहायचा असतो ह्या गिवन पॉईंट्सवरून. म्हणजे परीक्षेमध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्या मदतीनं आपल्याला हा सेकंड पॅरा लिहायचा आहे. सी हिअर. आता पहा, मी कशा पद्धतीनं हा सेकंड पॅरा लिहिलेला आहे तो मी तुम्हाला मुद्दाम इथे दाखवते आहे. आता हा आपण पाहिला क्वेश्चन की योगाबद्दल आहे आणि आपल्याला लहान भावाला सांगायचं आहे की तू योगाचे क्लास जॉईन कर. सो त्यासाठी बघा, पत्रात पहिला पॅरेग्राफ लिहिला तेव्हाच याच्यामध्ये मी काही अशा स्टार्टिंग लाईन्स लिहिलेल्या आहेत ज्याच्यावरून आपण ह्या मुद्द्यांकडे येतो. म्हणजे इथे जे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत या पॉईंट्सचा संदर्भ देण्यासाठी मी पहिलं वाक्य लिहिलेलं आहे, मॉम टोल्ड मी दॅट यू आर नॉट डुईंग योगा. आईने मला पत्रात सांगितलं की तू योगा करत नाही आहेस. सो अशा पद्धतीनं आपण आपल्या मेन पॉईंटवर, मेन थीमवर येतो. सो ज्या वेळेस तुम्ही जनरल पॅरा लिहाल त्यानंतर सेकंड पॅरा जेव्हा सुरू कराल, ह्या सेकंड पॅरामध्ये तुम्हाला हेच सर्व पॉईंट्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत.
तेच आपल्याला इथे लिहायचे आहेत. त्याचे सेंटेन्सेस बनवायचे आहेत मुलांनो. आपल्याला हे कसे कसे सेंटेन्सेस बनवायचे ते मी तुम्हाला इथे सांगते आहे, जेणेकरून की सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांना ते आपल्याला लिहिता येतील. सो मी पहिल्यांदा अशा प्रकारचं वाक्य लिहिलेलं आहे की मॉम टोल्ड मी दॅट यू आर नॉट डुईंग योगा. सो योगा करत नाही असं मी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर लिहिलं आहे मी दिस इज नॉट गुड. आय हॅव रेड अन ॲडव्हर्टाइजमेंट. मग आता आपण ॲडव्हर्टाइजमेंट वाचली हे आपण इथे लिहिलेलं आहे. सो योगा फॉर ऑल ही ती ॲडव्हर्टाईज आहे. मग मी आता त्यांनी सांगितलेलं आहे की क्लास जॉईन करायला सांगा. तर आपण इथे कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे, सो जॉईन द क्लासेस. ठीक. सो त्यासाठी मी तुम्हाला इथे पॉईंट लिहिलेला आहे की जॉईन दिस क्लास. योगा इज इसेन्शियल. हे सेंटेन्स बघा, मी इथे पॉईंट दिलेला आहे आपल्याला. इसेन्शियल इन मॉडर्न एज. ह्याचं मी वाक्य बघा कशा पद्धतीनं केलेलं आहे. योगा पहा, सब्जेक्ट घेतलेला आहे फक्त. इसेन्शियल इन मॉडर्न एज. काय इसेन्शियल आहे, तर योगा इसेन्शियल आहे. त्यामुळे इथे सब्जेक्ट म्हणून मी फक्त ॲड केलेलं आहे योगा इज. सब्जेक्ट घेतलेला आहे, इज वर्ब घेतलेला आहे आणि बाकीचे सर्व पॉईंट्स मी इथे लिहिलेले आहेत. योगा इज इसेन्शियल. ओके, इज इसेन्शियल इन मॉडर्न एज. सो गाईज, तुमच्या लक्षात येईल की मी इथलं जे वाक्य आहे हेच वाक्य मी तुम्हाला लिहिलेलं आहे, परंतु फक्त अगदी छोटेसे 2 पॉईंट वाढवलेत, सब्जेक्ट आणि वर्ब. सो अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेस इथले हे गिवन पॉईंट्स आपण लिहू त्यावेळेस ह्या पॉईंट्सचा आपल्याला हे जे पॉईंट्स आहेत हे जास्त महत्त्वाचे आहेत, कारण आपण हा सेकंड पॅरेग्राफ किंवा यात अजून एक पॅरा वाढवू शकतो आपण, सेकंड आणि थर्ड. तर हे पॅरेग्राफ जेव्हा लिहू तेव्हा आपल्याला ह्या सर्व पॉईंट्सचा याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे. सो ह्या प्रत्येक पॉईंटवर आपल्याला कमीत कमी एक आणि एखाद दुसरं जास्तीचं तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते इथे लिहू शकता. तर मी बघा अशा पद्धतीनं हा पॉईंट्स लिहित असताना इथले वाक्य नीट लक्षात घ्या. सी, हे वाक्य जर तुम्ही पाहायचे आहेत आणि अगदी पूर्ण वाक्य मनाने करू नका. इथलं सेंटेन्स पाहायचं आहे, ज्याच्यामुळे की तुम्हाला इथे फक्त कर्ता क्रियापद घेतलं की ही इथली वाक्यरचना पुढची जी असते ती ॲज इट इज ठेवायची, म्हणजे तुमच्या वाक्यरचना चुकत नाहीत आणि ग्रामरचा फुल मार्क तुम्हाला मिळतो. सो अशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा मी तुम्हाला हा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे बघा, रेड्युसेस टेन्शन. आता रेड्युसेस टेन्शन लिहित असताना बघा मी थोडेसे 1-2 वाक्य हे एक्स्ट्राचे घातलेले आहेत. ते बघा कसे घातलेले आहेत. वी हॅव अ लॉट ऑफ टेन्शन्स. आपल्याला खूप सारे टेन्शन्स असतात असं एक वाक्य मी ॲड केलेलं आहे बघा. खूप सिम्पल सेंटेन्स आहे. सब्जेक्ट घेतलेला आहे. आपल्याला टेन्शन्स असतात आपल्याला माहिती आहे, त्यासाठी आपण हॅवचं रूप वापरतो म्हणून मी हॅव घेतलं आहे अ लॉट ऑफ टेन्शन्स. सो आपल्याला खूप टेन्शन्स असतात. मग आपण लिहिलेलं आहे यू नो योगा रेड्युसेस टेन्शन. अगेन इथं मी योगा घेतलेलं आहे बघा. हा नेक्स्ट पॉईंट आहे आपला रेड्युसेस टेन्शन. मग हा रेड्युसेस टेन्शनचं वाक्य मी बघा कशा पद्धतीनं केलेलं आहे. सो इथं मी लिहिलेलं आहे योगा रेड्युसेस टेन्शन. सिम्पली मी योगा घेतलेला आहे आणि रेड्युसेस टेन्शन ॲज इट इज. फक्त हे एक वाक्य मी ॲड केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं जिथं शक्य आहे तिथं सिम्पल सेंटेन्स तुम्हाला ॲड करता येत असेल तर एका पॉईंटला आणखी एखादा पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. सो त्यानंतर बघा प्रोव्हाइड्स एनर्जी हा पॉईंट आहे. प्रोव्हाइड्स एनर्जीसाठी बघा आपण लिहिलेलं आहे इट प्रोव्हाइड्स एनर्जी टू डू योगा डेली अँड रेड्यूस टेन्शन. प्रोव्हाइड एनर्जी करतं हे आपण कसं लिहिलं आहे, इट सब्जेक्ट घेतला, इट प्रोव्हाइड्स एनर्जी. सो प्रोव्हाइड्स एनर्जी पॉईंट दिलेला आहे. तुम्हाला वाटेल स्टुडंट्स की प्रत्येक वेळेस थोडंच असे पॉईंट दिलेले असतात, तर यस, कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे पॉईंट्स हे तुम्हाला दिलेले असतातच. सो त्या पॉईंट्सचा यूज करत असताना शक्यतोवर लक्षात घ्या की आपल्याला योग्य तो सब्जेक्ट घ्यायचा आहे. तर हे आपल्याला कसं लक्षात येतं, पुन्हा एकदा ट्रिक लक्षात ठेवा, टिप लक्षात ठेवा की पत्र कुणाला लिहायचं आहे, कोण लिहित आहे आणि कुणाला लिहायचं आहे. हे जर तुम्ही लक्षात घेतलं मुलांनो तर तुम्हाला नक्कीच हे वाक्य लिहायला त्याची मदत होईल. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला कर्ता ठरवायचा की आपण कर्ता कोणता घ्यायचा आहे. इथे योगाबद्दलचा लेटर आहे म्हणून मी प्रत्येक ठिकाणी योगा हा सब्जेक्ट घेते. सो अशा पद्धतीनं आपण इथे काही वाक्य लिहिलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात येतील. सो अशा पद्धतीनं मी काही पॉईंट्स घेतलेले आहेत. आणखी एक पॅरेग्राफ ह्याच्यासाठी ज्यांना 5 पैकी 5 मार्क हवे आहेत त्यांच्यासाठी मी 1 लाईन सोडून आणखी एक पॅरेग्राफ तयार केलेला आहे. डू योगा डेली
स्टे हेल्दी, स्टे फिट. कारण आपल्याला इथे हे पॉईंटसुद्धा दिलेले आहेत. सी स्टुडंट्स, स्टे हेल्दी, स्टे फिट हा पण आपल्यासाठी इथं पॉईंट दिलेला आहे. सो एकही पॉईंट यातला आपल्याला सोडायचा नाही आहे. प्रत्येक पॉईंटवर आपल्याला वाक्य लिहायचे आहेत. सो अशा पद्धतीनं आपण सर्व पॉईंट्स जे आहेत ते आपण लिहून घेणार आहोत. त्यानंतर स्टुडंट्स आपल्याला आणखी याचा जो भाग काही राहिलेला आहे याच्यातले काही पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहेत. ते कशा पद्धतीनं आपण लिहिणार आहोत तर इथे लक्षात घ्या. तर तुमच्या लक्षात येईल पहा, राहिलेले पॉईंट्स मी इथे लिहिलेले आहेत. सी हिअर पहा, दिस क्लास इज इन हेल्दी सोसायटी. कुठे आहे तो ॲड्रेसमधला दिलेला इथे, तर ते पॉईंट्स मी इथे लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने हे सर्व पॉईंट्स आपण इथले जे पॉईंट्स आहेत ते सर्व पॉईंट्स आपण 2 पॅरेग्राफमध्ये लिहिले. त्यानंतर जो लास्ट पॅरा आहे किंवा ज्याला मी त्याला थर्ड पॅरा पण म्हणत असते, कारण मी जनरली विद्यार्थ्यांना फर्स्ट आणि थर्ड पॅरा लिहून देते आणि तो मुलांना पाठच करायला लावते, जेणेकरून की त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स राहतच नाही. सो अशा पद्धतीनं तुम्हालाही जर ह्या फिक्स लाईन्स हव्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेल, ती जरूर पहा. तर इथं पण बघा, मी अशा पद्धतीचे काही वाक्य लिहिलेले आहेत. हाऊ आर यू ऑल, इज ग्रॅनी रीडिंग गीता. इन्फॉर्मल लेटर आहे त्यामुळे ते थोडं भावनिक होण्यासाठी आपण आजीबद्दलचं वाक्य टाकलेलं आहे की आजी सध्या अजूनही गीता वाचते का. तर अशा पद्धतीचे काही इमोशनल सेंटेन्सेससुद्धा तुम्ही इन्फॉर्मल लेटरमध्ये टाकू शकता. त्याचबरोबर मुलांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो या पॅरेग्राफमधला, दॅट इज कन्वे माय हाय रिगार्ड्स टू ऑल अँड गिव्ह माय लव्ह टू लिटल चिंकू, किंवा कुठलंही तुम्ही लिटल चिकू किंवा लिटल रिंकी अशा प्रकारे कुठल्याही लहान भावाचा उल्लेख करू शकता, बहिणीचा उल्लेख करू शकता. सो थोडक्यात काय, तर मोठ्यांना आणि लहानांना न विसरता आपल्याला हे 2 सेंटेन्सेस लिहावीच लागतात. कन्वे माय हाय रिगार्ड्स टू ऑल अँड गिव्ह माय लव्ह टू लिटल चिकू, राईट मी सून, वेटिंग. अशा प्रकारचा हा क्लोजिंग पॅरा असेल. सो स्टुडंट्स, सगळ्यात महत्त्वाचा हा भाग. त्यानंतर आपल्याला एंड करायचा आहे. सो एंड कशा पद्धतीनं करायचा, युअर्स लव्हिंगली. वेगवेगळ्या एंड करण्याच्या मेथड आहेत, पण ही सगळ्यात सोपी आहे जिथं की मिस्टेक्स होत नाहीत. सो तुम्ही जर सगळीकडे हीच केलीत तर जास्त बेस्ट राहील. सो अनेक ह्याच्या ज्या पद्धती आहेत एंड करण्याच्या, तर त्या मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये टाकण्याचा डेफिनेट प्रयत्न करेल. त्यानंतर इथे लक्षात ठेवायचं आहे, हा युअर्स अपोस्ट्रॉफी कधीच नसतो. सो युअर्स लव्हिंगली अशा पद्धतीनं तुम्हाला पुन्हा कॉमा द्यायचा आहे आणि इथे जे नाव आहे ते पत्र लेखकाचं नाव लिहायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला जे हे नाव दिलेलं आहे, जे की आपण सुरुवातीला पत्त्यामध्ये लिहिलेलं आहे स्टुडंट्स, इथे प्रिया. सो हेच नाव आपल्याला पुन्हा इथे शेवटी लिहायचं आहे. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपल्याला पत्र जर लिहिलं तर तुम्हाला बिलकुल 100% म्हणजे 100% मार्क्स मिळतात. पहा, हा जो शेवटचा क्लोजिंग पॅरा आहे तो आणि हा एंड, या सर्वांना मिळून हाफ मार्क असतो. मुलांना तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मी सांगितलं होतं की जे साधारण स्टुडंट्स आहेत त्यांनासुद्धा आपल्याला 3 ते 4 कशा पद्धतीनं मार्क्स मिळू शकतात, आणि ज्यांना आउट ऑफ मार्क्स हवे आहेत त्यांच्यासाठी पण मुलांना मी याच्यामध्ये बऱ्याच ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. स्पेशली ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. त्या म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे आणि ती म्हणजे तुम्ही सर्व प्रकारचे वाक्य लिहिणे. ग्रॅमरचे वाक्य, जे वाक्य आपण शिकलेलो आहोत, जसं की ॲज सून ॲज असेल, नॉट ओन्ली बट ऑल्सो असेल किंवा एक्सक्लामेटरी असतील, अशा प्रकारचे 1, 2, 3 वाक्य तरी आपल्याला आपल्या पत्रात किंवा एसेमध्ये असावेत. म्हणजे आपला फॉर्मॅट जो आहे तो चांगला दिसतो आणि पत्राला 5 पैकी 5 मार्क्स आपल्याला मिळू शकतात. सो गाईज, अशा पद्धतीनं हा पत्र लिहित असताना तुम्हाला आणखीही काही समस्या आल्या तर तुम्ही त्या मला नक्कीच सांगू शकता. सो पुन्हा एकदा लेटर दाखवते. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. तुम्ही याचा स्क्रीनशॉट जरूर घ्या, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन समोर ठेवून याच पद्धतीनं पत्र हे कशा पद्धतीनं लिहायचं हे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं समजेल. ओके, सो जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. सी गाईज, येस. तर मुलांनो, मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक नक्की करा. अशा प्रकारचे इन्फॉर्मल लेटर्सचे आणखी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. तुम्हाला जर कुणाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल
सो मी तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे, व्हिडिओत तुम्हाला तो दिसेलच. सो तुम्ही त्यावर ग्रुपवर जॉईन करू शकता आणि आणखीही अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ जरूर पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचे लेटर्स जे आहेत ते लिहिता येऊ शकतात आणि त्याला 5 पैकी 5 मार्क्ससुद्धा मिळू शकतात. सो थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच.